हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मला माहीत नाही तुम्हाला माझा आवाज येतो आहे की नाही, कारण माझा सराउंड साऊंड खूप आहे, ज्यामुळे मला व्हॉईस रेकॉर्ड करायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. सो मी जेव्हा नवीन माईक घेईन तेव्हा मी माईकने रेकॉर्ड करीन. आता जस्ट तुम्हाला माझं डबिंग आणि माझा व्हॉईस थोडं वेगळं फील होईल. सो आज आपण मेन टॉपिकवर येऊया. मी आज करतो आहे बॅक एक्सरसाइज. बॅकमध्ये मी ट्रेन करणार आहे. फर्स्ट एक्सरसाइज, माझी फेवरेट एक्सरसाइज, पुलअप्स. सो पुलअप्स माझी फेवरेट एक्सरसाइज आहे, कंपाऊंड मुवमेंट आहे. सो मी ती फर्स्ट करणार. मी ऑलरेडी याचा एक सेट केलेला आहे, बट मी तो फर्स्ट सेट नंतरच्या क्लिपमध्ये टाकीन. सो तुम्ही सध्या हे बघा आणि एन्जॉय. माझा फर्स्ट सेट झालेला आहे. आता आहे माझा सेकंड सेट. सो सेकंड सेटमध्ये मला माहीत नाही मी किती रेप्स परफॉर्म करीन. आय होप सो 6 रेप्सच असतील फर्स्ट सेटसारखे. सो या, लेट्स सी. सो मी फर्स्ट आणि सेकंड सेटमध्ये 6 रेप्स परफॉर्म केले. आता थर्ड सेट, आय होप सो मला 6 रेपिटेशन जातील थर्ड सेटमध्ये पण. सो लेट्स गो, बघूया किती रेपिटेशन परफॉर्म होत आहेत. सो गाईज, माझं सेकंड व्हेरिएशन आहे टी बार रोज. सो मी कंपाऊंड मुवमेंट मला करायला आवडतात. सो मी आज घेतलेला आहे टी बार रो. फर्स्ट सेटमध्ये मी घेतला आहे 10 kgचा वेट. सो आपण बघूया किती रेपिटेशन्स माझ्याकडून परफॉर्म होत आहेत. आय होप 10-12 रेप्सपेक्षा जास्त जातील. सो लेट्स गो, लेट्स सी. सो गाईज, आपण सेकंड व्हेरिएशनचा फर्स्ट सेट सक्सेसफुली कंप्लीट केला. आता वेळ होती सेकंड सेटची. सो मी आता वेट वाढवलेला आहे. मगाशी 10 kg होता, आता 20 kg आहे. सो आय होप आत्ता पण 10+ रेपिटेशन्स परफॉर्म होतील माझ्याकडून. सो लेट्स सी. सो गाईज, टी बारचा आता मी करतोय थर्ड सेट परफॉर्म. वाईप करत करत आता मी वेट वाढवलं आहे 30 kg. आय गेस मला आता पण 10+ रेपिटेशन्स होतील. सो बघूया मला किती रेपिटेशन्स जात आहेत. आणि ही एक्सरसाइज मी स्पेसिफिकली माझे बॅक मसल स्ट्रॉंग करण्यासाठी घेतलेली. आणि ॲक्च्युली गाईज, मी युजली स्ट्रेंथ ट्रेनिंगच करतो, कारण मला स्ट्रेंथ ट्रेनिंग जास्त आवडते ॲज कम्पेअर्ड टू नंबर ऑफ रेपिटेशन्स. सो गाईज, हा आपला आलेला आहे आता फोर्थ सेट. जसं तुम्ही बघू शकता, मी आता 4 प्लेट्स ठेवलेल्या आहेत, म्हणजे टोटल 40 kg. बारचा वेट मी काउंट नाही केलेला आहे. सो बघूया आता किती रेपिटेशन्स परफॉर्म होत आहेत माझ्याकडून. सो गाईज, सेकंड व्हेरिएशन नंतर मी थर्ड व्हेरिएशनवरती आलो आहे, लॅट पुल डाऊन, माझ्या लॅट्स मसल्सच्या डेव्हलपमेंटसाठी. सो मी इथे मॉडरेट वेट ठेवलेले, जसं की 25, 35 आणि 45. सो तुम्ही थर्ड व्हेरिएशनचे तिन्ही सेट्स तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. सो लेट्स सी मी किती रेपिटेशन परफॉर्म केले आणि माझा फॉर्म अँड टेक्निक कसा होता.
सो गाईज, माझा 4th आणि लास्ट व्हेरिएशन होता पुल ओव्हर केबलवरती. सो तुम्ही जसं बघू शकताय की मी इथे मॉडरेट वेट घेतलं आहे आणि मी माझ्या फॉर्मवरती जास्त फोकस करतो आहे. मला ॲक्च्युली 10+ रेप्स इथे परफॉर्म केलेत मी विथ नाईस फॉर्म आय गेस. सो बघा तुम्हाला कसं वाटतंय. सो गाईज, तुम्ही म्हणजे लागोपाठ 2 सेट्स बघितलेत. हा माझा 3rd सेट होता. मी इथे गेलो परफॉर्म करायला, पण वेट हॅवी असल्यामुळे मला आधी तो नीट कंट्रोल करता आला नाही. आय होप काही इंजरी नाही झाली मला, नाही पुढे होईल. बट तुम्ही बघू शकता मी इझिली परफॉर्म केला हा रेपिटेशन. आय गेस थोडासा फॉर्म चुकीचा होता, एवढा नाही, बट इट्स ओके. सो गाईज, आज मी जिमला आल्यावरती मी आधी माझं वेट चेक केलं. सो माझं वेट होतं 75 kg. मी कटवरती आहे सध्या, सो मला माझा वेट कट होताना दिसत नाही, बट माझ्या बॉडीमध्ये थोडे रिझल्ट्स दिसत आहेत. जसं की तुम्ही हे 2 पिक्स बघू शकता, हे माझा पोस्ट वर्कआउट पिक्स आहेत. आय होप इट लुक्स ग्रेट. सो आफ्टर वर्कआउट मी 20 मिनिट्स केला कार्डिओ. आय होप तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. सो उद्या भेटू. बाय, टेक केअर.